पुरुषोत्तमजी खेडेकर, संस्थापक अध्यक्ष मराठा. श्री प्रतापराव पवार यांनी कृपया विचारपीठाकडे यायचे. सोमनाथजी पवार ही आपली प्रतीक्षा करत आहेत. आपण त्वरित विचारपीठाकडे यावं. श्री क्षेत्र डोंगरगड युगाश्रमचे संत जंगले महाराज शास्त्री यांचेही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री आपलं हे मनपूर्वक स्वागत. आगतम. आपणा सर्वांना शिवस्नेहासह जय जिजाऊ. आणि आपण सर्वजण या शिवानंद सोहळ्याला उपस्थित झालेला आहात. आपणा सर्वांचं आम्ही अंतःकरणपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो आणि मान्यवरांच्या मार्गदर्शनाला या ठिकाणी आता सुरुवात होत आहे. या ठिकाणी आदरणीय शिवश्री महाराष्ट्रातील भारतातील ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक संशोधक प्राध्यापक अशोकजी राणा सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ते विचारपीठावर आलेले आहेत. राणा सर या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आजचा हा होत असलेला शिवविवाह हा नगर जिल्ह्यातील पहिलाच आणि फार मोठ्या स्वरूपात होणारा हा शिवानंद सोहळा. या सोहळ्याच्या निमित्तानं मी आदरणीय राणा सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन करावं. राष्ट्रमाता राजमाता मा जिजाऊ, संपूर्ण भारताच्या अस्मितेचं प्रतीक असलेले छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिबा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भाऊसाहेब भाऊराव पाटील, विठ्ठलरामजी शिंदे या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आज या ठिकाणी निमसे परिवारांचा आणि पवार परिवारांचा मेळ घडून आणणारा विवाह सोहळा चिरंजीव मनीष तसेच चिरंजीव साई यांच्या शिवविवाहानिमित्त आपण सगळे जमला आहात. आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. शिवधर्माच्या पद्धतीनुसार हा विवाह सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. शिवधर्म ही संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चिंतनातून, त्यांच्या स्वप्नातून साकारलेला हा शिवधर्म आपणा पुढे आपल्या सर्व प्रकारच्या सोहळ्यांमध्ये, आपल्या व्यक्तिगत आणि सामुदायिक जीवनामध्ये आता प्रवेश करीत आलेला आहे. यापूर्वी सांगितलं गेलं आहे की महानगर या अहमदनगरमध्ये, या जिल्ह्यामध्ये होणारा हा पहिला अशा तऱ्हेचा सोहळा आहे. आपण विवाह सोहळ्यामध्ये अनेक धार्मिक विधी पार पाडतो. त्या प्रत्येक धार्मिक विधी मागचं कारण आपल्याला काही माहीत नसतं. बरेचदा विनाकारणच बरेच विधी आपण करीत असतो. त्यामागे भावना नसतात. अलौकिक शक्तीची भीती असते. या अलौकिक शक्तीच्या अनाठायी भीतीमुळे आपण प्रत्येक क्षण हा संकोचात भीत पार पाडत असतो आणि आनंदाला बाजूला सारत असतो. खरं तर हा आनंदाचा सोहळा आहे आणि या सोहळ्यानिमित्त आपण सगळे आपल्या भावना व्यक्त करण्याकरता या ठिकाणी जमलो आहोत. या दोन तरुण मुलगा आणि मुली दोघांनी नवं जीवन सुरू करावं, त्यासाठी आशीर्वाद सदिच्छा देण्याकरता आपण जमलो असतो. तेव्हा आपल्या भावनाच त्या ठिकाणी व्यक्त व्हायला पाहिजेत. उगीच कर्मकांडात गुंतवून भीती दाखवून आपण नवीन जीवनाला सुरुवात करणं म्हणजे त्या जीवनाचा खरा आनंद लपवून ठेवणं किंवा बाजूला सारणं होय. म्हणून या सगळ्या अंधश्रद्धा, रूढी, परंपरांना फाटा देऊन शिवधर्माच्या पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो आहे. या सोहळ्यात आत्माराम शास्त्री जाधव हे पौरोहित्य करणार आहेत. शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब या ठिकाणी, साहेब खंडारे लोकसाहित्याचे गाडे अभ्यासक या ठिकाणी आहेत. अनेक मान्यवर मंडळी आहेत. त्यांनीही या वधूवरांना सदिच्छा द्याव्यात अशी विनंती करतो आणि माझ्यातर्फे अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. सोबत या वधूवरांना आम्ही सांगू इच्छितो की वरांनी समाजात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी छत्रपती शिवरायांसोबत
वधूंनी राष्ट्रमाता जिजाऊ सारखं आदर्श माता व्हावं, सावित्रीबाई सारखं आदर्श पत्नी व्हावं, अहिल्याबाई होळकर सारखं आदर्श सून व्हावं, तारा राणी ताराबाई यांच्यासारखं आदर्श अंगी लावून घ्यावं त्यांचं आणि शिवधर्म वाढवावा. इतकंच नव्हे तर समाजात वर्षानुवर्ष अंधश्रद्धा पसरवणाऱ्या, खोटा इतिहास सांगणाऱ्या वृत्तांचा नायनाट करावा. समाजातील रामदासी वृत्त तसेच भास्कर कुलकर्णी, मंबाजी भट आणि भांडारकर संस्थेसारख्या प्रवृत्तींना ठेचून काढावं. जय जिजाऊ जय शिवराय. वाडवडिलांनो, बंधू भगिनींनो, समाज बांधवांनो, मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. आयुष्याच्या वाईट चालीरीती जुगारुनी घ्याव्या हातोहाती, आयुष्याच्या वाईट चालीरीती जुगारुनी घ्याव्या हातोहाती. करावी पुन्हा नवीन निर्मिती समाज मनाची, करावी पुन्हा नवीन निर्मिती समाज मनाची. तुकडोजी महाराजांच्या उक्तीप्रमाणे नव्या समाजाची, विचाराची, मनाची नव्हे तर नव्या धर्माची स्थापना आता झालेली आहे. आया चालली पंढरपुरा, आया चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा, आया चालली पंढरपुरा, वेशी पासून आली घरा. तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे बेगडी भक्ती न दाखवता सुनी कुचकी विचार सरणी, चालीरीती, रीतिरिवाजाचं बंधन तोडून, वेशी ओलांडून आपण सर्व इथपर्यंत आलो आहोत. डोळे मिटले मिटले स्वतःला बी इसरला, डोळे मिटले मिटले स्वतःला बी इसरला. अरे अंधारात तेले देव दिसला दिसला, अरे अंधारात तेले देव दिसला दिसला. बहिणाबाईच्या ओवीप्रमाणे प्रत्यक्ष महामानव वाचनातून, मननातून, चिंतनातून भेटले व हे परिवर्तन घडले. 6,000 जातींना विभागलेला, चातुर्वर्णाने बरबटलेला हा हिंदू धर्म आज आम्ही सोडलेला आहे. पाप पुण्य, स्वर्ग नरक, आत्मा पुनर्जन्म, देव राक्षस, भूत पिशाच, उच्च नीच हे मानणाऱ्या हिंदू धर्माला आता आम्ही सोडलेला आहे. ओले मुळभेदी खडकाचे अंग, ओले मुळभेदी खडकाचे अंग, अभ्यासाची संघकार्य सिद्धी, अभ्यासाची संघकार्य सिद्धी. नव्हे ऐसे काही नाही अवघड, नव्हे ऐसे काही नाही अवघड. नाही काही वाढ तोच करी, नाही काही वाढ तोच करी. जगद्गुरु तुकोबारायांनी 350 वर्षापूर्वी लिहिलेल्या बाबी आज आम्ही प्रत्यक्ष साकारत आहोत. वर्णाभिमानाने कोण झाले पावन, वर्णाभिमानाने कोण झाले पावन. ऐसे द्या सांगू की मजपाशी, ऐसे द्या सांगू की मजपाशी. वैश्य द्वारदार गोरा तो कुंभार, वैश्य द्वारदार गोरा तो कुंभार, धागा चांभार रोहिदास. वैश्य द्वारदार गोरा तो कुंभार, धागा चांभार रोहिदास. कबीर मोमीन लतीफ मुसलमान, कबीर मोमीन लतीफ मुसलमान. सेना नावी अन विष्णुदास, सेना नावी अन विष्णुदास. चोखा वेळा बंकी जातीचा महार, चोखा वेळा बंकी जातीचा महार. त्याची सर्वेश्वर ऐक्य करी, त्याची सर्वेश्वर ऐक्य करी. तुका म्हणे तुम्ही विचाराने ग्रंथ, तुका म्हणे तुम्ही विचाराने ग्रंथ. सारिलेले पतित्य नेनो किती, सारिलेले पतित्य नेनो किती. शिवधर्म हा जातपात मानणारा धर्म नाही, शिवधर्म हा जातपात मानणारा धर्म नाही. कदाचित जगद्गुरु तुकोबारायांना 350 वर्षापूर्वीच छत्रपतीने या धर्माची स्थापना करायचे सुचवायचे होते. हेच प्रयत्न पुढे चालून वारकरी पंथातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांनी करून पाहिला व समाजात परिवर्तन घडवले. यांच्या स्वप्नाची पूर्ती आज खऱ्या अर्थाने होत
कार्यकारी चेअरमन पाणी वापर संस्था लॉकी संपत पुजाराम भट. नववधूवरांच्या जीवनात हीच माझी चरणी शिववंदना. या रम्य आणि प्रसन्न अशा सायंकाळी संपूर्ण घट या हिरवळीवर प्रसन्न वातावरणात मंगल वाक्याच्या घाटात हा शिवविवाह सोहळा त्या दुःखामध्ये सजावटीमध्ये जिजाऊ होता. अध्यक्ष पुणे जिल्हा पत्रकार संघ यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. संस्थे आणि कलाकारांच्या वतीने त्यांचं हार्दिक वक्तव्य. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी. जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी. तुझ्या पाहुणीनं आम्ही सदाही तुझ्या सावलीहीनं कोणीही नाही. नसे दास कोणी नसे राव स्वामी. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला. तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला. तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. जिजा माऊली गे तुला वंदितो मी. तुझी सावली सर्व काळी असू दे. कुठे दुःख कोणास काही नसू दे. नसू दे अनारोग्य अंधार यामी. जिजा माऊली गे तुला वंदितो
भीमसे पवार पाटील परिवारातर्फे प्रथमतः मी आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेल्या जिजामाता ज्यांनी शिवरायांना घडविले व ज्या शिवरायांनी स्वतःचे राज्य उभे करून तुम्हा आम्हा ताट मानेने जगायला शिकवले, त्या जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिराचे कळस. जिजाऊ तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात तुळस. जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते सुवासिनींच्या भाई कुंकू आणि प्रतिव्रतांच्या किंकाळ्या मग विरले असत्या रानोमाळी. अशा या जगन्मान्य राजमाता शिवधर्माच्या प्रेरणास्थान जिजाऊ मासाहेबांना मी अभिवादन करतो. सोनियाचा दिनो अजी अमृते पाहिला या उक्तीनुसार आमचे सुपुत्र विक्रांत उर्फ मनीष आणि गुलाबराव भास्करराव पाटील पवार, बारागाव नांदूर तालुका राहुरी यांची सुकन्या चिरंजीव सुनैना उर्फ सई यांचे शिवविवाह प्रित्यर्थ उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर समाज बांधवांनो आणि विशेष करून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शिवधर्मीय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह जय जिजाऊ. आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने होत असलेला हा विवाह आपल्या भारतीय मूळ संस्कृतीचा अस्सल वारसा असलेली पद्धती आहे हे आपणास सांगताना मला अभिमान वाटतो. जगद्गुरु तुकोबाराय, राजमाता जिजाऊ, शाहू फुले आंबेडकर, गाडगेबाबा तुकडोजी महाराज या व अन्य असंख्य महामानवांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या आणि खऱ्या अर्थाने बहुजन समाजास अंधश्रद्धा, अज्ञान, अनिष्ट रूढी परंपरांच्या अंधारातून सत्य धर्माच्या प्रकाशाकडे नेण्यासाठी झटून काम करणाऱ्या मराठा सेवा संघ शिवधर्माचे आम्ही पाईक असून हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचा आमचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणून आपण सर्वांनी कृपया या विवाह सोहळ्याकडे पाहावे अशी आमच्या दोन्ही परिवाराची इच्छा आहे. शिवधर्म पद्धतीचा विवाह सोहळा म्हणजे अनिष्ट बाबींना व कर्मकांडांना मूठमाती देणारा आहे. थोर शास्त्रज्ञ व भारताचे राष्ट्रपती माननीय अब्दुल कलाम साहेब तसेच जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर हे मुहूर्त, पत्रिका इत्यादी बाबींना शुद्ध थोतांड समजतात, मानतात. या विश्वातील प्रत्येक क्षण हा शुभच मानला गेला पाहिजे. त्यामुळे हा विवाह मुहूर्त, पत्रिका न पाहता एक सोयीची वेळ व तारीख ठरवून आम्ही निश्चित केला आहे. जो बळीराजा अपार कष्टातून धनधान्य पिकवतो, याच धान्याची त्याच्या डोळे देखत अन्नाच्या अक्षताच्या रूपाने नासाडी करणे हे गैर असून त्याऐवजी प्रत्येक पंचकाष्टकानंतर टाळ्या वाजून वधूवरांना शिवाशीर्वाद द्यावायचे आहेत. असे केल्याने एकट्या महाराष्ट्रातून किमान 300 टन धान्याची 1 वर्षाला बचत होणार आहे. याचा मान्यवरांनी कृपया विचार करावा. कन्यादान विधीला फाटा दिला असून कन्या ही दान देण्याची वस्तू नसून ती या विवाह सोहळ्यातील एक प्रमुख घटक असून आदराने सन्मानच केला पाहिजे. तसेच वधूवरांच्या बरोबर दानाच्या रूपात ज्या वस्तू, कपडे, लत्ते, दागिने तिला दिले जातात ते आम्ही नम्रपणे नाकारले आहे. कारण ह्या वस्तू माझे वधूवर निश्चितपणे स्वकर्तृत्वाने कमावतील, मिळवतील अशी आम्हाला खात्री आहे. या विवाहासाठी अंतरपाठ राहणार नाही. कारण पूर्वीच्या काळी विवाह झाल्यानंतरच वधूवरांची नजरभेट होत असे. आता काय होते हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. वधूवरांचे मामांना त्यांचा अधिकार प्राप्त असून फक्त ते त्यांच्या मागे उभे न राहता त्यांच्या सोबत राहणार आहेत. वधूवर मंगलाष्टकाच्या वेळेस, पंचकाष्टकाच्या वेळेस उभे राहणार नसून ते त्यांच्याच जागेवरती स्थानापन्न राहणार आहेत. तसेच भारतीय राज्यघटनेचा शिवधर्माने संपूर्ण अंगीकार केलेला आहे. भारतीय राज्यघटना हा शिवधर्माचा धर्मग्रंथ असून वेळोवेळी होणाऱ्या कायद्यांचा शिवधर्म आदरच करतो आणि त्यानुसार या विवाहात कोणत्याही स्वरूपाचा हुंडा घेतलेला नाही हे आम्ही आपणास मुद्दामच नमूद करतो. समाज बांधवांनो, या व अशा अनेक बाबींना झुगारून हा सोहळा पार पडत आहे. या निमित्ताने आम्ही आपणा सर्वांचे
अत्यंत मनापासून स्वागत करतो व आपण सर्व उपस्थित राहिल्याबद्दल आपले आभार मानतो. हा शिवविवाह पार पाडण्यासाठी अनेकांची प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यानेच हे शक्य झाले. त्या सर्वांचे आभार. मुख्यतः चिरंजीव मनीष व चिरंजीव सई यांच्या होकारामुळेच हे काम सोपे झाले. गुलाबर पवार व त्यांचे सर्व नातेवाईक यांनी होकार दिला ही महत्वाची बाब आहे. म्हणून त्यांचे निमसे परिवारातर्फे मनपूर्वक आभार. आमचे मार्गदर्शक शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेब, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सर्वच कार्यकर्त्यांनी मनापासून काम केल्याने हा सोहळा पार पाडण्याची शक्ती मला मिळाली. निमसे परिवारातील सर्वच भाऊबंद, दोन्ही परिवारातील पाहुणे, मित्र परिवार, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रातील, शासकीय सेवेतील, प्रसार प्रचार माध्यमातील सर्वांनी आमच्या निमंत्रणाचा स्वीकार करून उपस्थित राहिले याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. शेवटी एकच नम्र विनंती की समाजाने मानसिक धार्मिक गुलामगिरी झुगारून शिवधर्म पद्धतीने विवाह धरून या महामानवांचा विचार समाजात घडवल्यास या महामानवांचा विचार समाजात रुजेल व खऱ्या अर्थाने ते प्रगतीचे पाऊल ठरेल असा विश्वास वाटतो. पुनश्च सर्वांचे मनपूर्वक आभार. जय जिजाऊ, जय शिवराय. आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो आणि एक विनंती अशी की सर्वांनी आपण जेवण केल्याशिवाय कुणीही घरी जाऊ नये ही एक तळमळीची विनंती करून आपण सर्वांनी जेवणाचा स्वाद घ्यावा, तेव्हा खरा आम्हाला समाधानाचा स्वाद मिळेल ही विनंती करतो. जय जिजाऊ. उपस्थित सर्वांनाच विनंती आहे, ज्यांनी आहेर लक्ष्मणराव राऊत, ज्ञानेश्वर राऊत, नंदराम राऊत हे कृपया विचारपीठावरती यावं. मुलीचे आई वडील यांनी विचारपीठावरती थांबावं. बापूसाहेब गाडे, चिरंजीव सईचे मामा, त्यांनी कृपया विचारपीठावरती यावं. शिवपंचक संपल्यानंतर नमो राष्ट्रमाता शिवश्री नमो क्रांती ज्योती देयता शिवश्री नमो सप्तकन्या धन्यता शिवश्री नमो शिवश्री नमो सत्यस्वरूपा शिवश्री नमो तुकया ज्ञानरूपा शिवश्री नमो सुकर्मानुरूपा शिवश्री नमो शिवश्री नमो शिवधर्मकृती शिवश्री नमो सत्यधर्म स्फूर्ती शिवश्री नमो सुकर्ममूर्ती शिवश्री नमो शिवश्री नमो पुरुषोत्तम ध्यान शिवश्री नमो आह साळुंखे गान शिवश्री नमो राष्ट्रमाता सन्मान शिवश्री नमो शिवश्री नमो शिवमंगल सावधान प्रारंभी वंदन जिजाऊ माता तुकोबाचे स्मरण करा नामदेव चोखा मेळा संताजी जगणारे सावता गोरबा कबीर शेख मोहम्मद गाडगे बाबा तुकड्या दास संत विचार मनी आचार जागवा मनी धरा शिवधर्म कुर्यात शिव मंगलम शिव
गणपती जागवणी अभिमान धरा स्मराचार तुम्ही मानवनीती वधूवरासी मन मिलना आनंद स्वानंद मिळेची जगती विश्वभूषण आचरा जागवा मनी धरा शिवधर्म कुर्यात शिव मंगलम शिवमंगल सावधान बुद्ध पेरिया महात्मा फुले शाहूराजा नित्या स्मरण यांची करा परिवर्तनाचा गाजावाजा रंजल्या गांजल्या आपुले म्हणा कराल ते सत्य करा वाटा शब्दांची धन शब्दांचीच शश्री करा शिवमंगल सावधान जोडा धन उत्तम व्यवहारे उदास विचारे
शिवमंगल सावधान राष्ट्रमाता जिजाऊ चिंतन सावधान सावित्री देवी चिंतन सावधान अहिल्यादेवी चिंतन सावधान जगद्गुरु तुकोबाराय चिंतन सावधान टाळ्या वाजवा छत्रपती शाहू महाराज चिंतन सावधान छत्रपती संभाजीराजे चिंतन सावधान महात्मा फुले चिंतन सावधान डॉक्टर आंबेडकर चिंतन सावधान शिवधर्म चिंतन सावधान आता वधूवर शिवधर्माची शपथ घेतील. शपथेपूर्वी वधूवरांनी एकमेकांना पुष्पमाळा अर्पण करायचे आणि त्यानंतर हात जोडून पहिल्यांदा वधू शपथ घेईल आणि त्यानंतर वर शपथ घेईल. तर आता वधूवरांनी एकमेकांना पुष्पमाळा अर्पण करावेत अशी मी त्यांना विनंती करतो. वधू वराला प्रथम हार घालेल, त्यानंतर वर वधूला हार घालेल. चिरंजीव मनीष आणि चिरंजीव सुधाकर यांनी सई आता विवाहाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कृपया सर्वांना विनंती आहे, येत्या 5 मिनिटं आपल्या जागेवरनं कोणीही उठणार नाही. फटाक्यांची ही आतिषबाजी मंडळात राजमंडळात संपन्न होतीये. दरम्यान या ठिकाणी आगमन झाले आहे नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता माननीय मोहनराव शिलार साहेब यांचं हार्दिक स्वागत. पहिल्यांदा वधूने शपथ घ्यायची आहे. त्या शपथेची वाक्य मी बोलून दाखवेन. मी नाव घ्यायचं. मी शपथ घेते की मी कसलेही कर्मकांड करणार नाही. विज्ञान विचाराचा स्वीकार करेन. सर्व बहुजनवादी महापुरुषांचे विचार जीवनात अनुसरेन. सत्य सुंदर व निर्मळ समतावादी शिवधर्माचे आचरण करेन. माझ्या जीवनात कुठलीही लहान मोठी चांगली वाईट घटना घडल्यास त्यास दैववादाची जोड देणार नाही. त्यास शिवधर्माच्या शिवसंस्काराप्रमाणे मी समर्थपणे सामोरे जाईल. जय जिजाऊ. यानंतर वरांनी शपथ घ्यायची आहे. मी नाव घ्या. मी मनीष विक्रांत राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचे स्मरण करून शपथ घेतो की मी कसलेही कर्मकांड करणार नाही. विज्ञान विचारांचा स्वीकार करेन. सर्व बहुजनवादी महापुरुषांचे विचार जीवनात अनुसरेन. सत्य सुंदर व निर्मळ समतावादी शिवधर्माचे आचरण करेन. माझ्या जीवनात कुठलीही लहान मोठी चांगली वाईट घटना घडल्यास त्यास दैववादाची जोड देणार नाही. त्यास शिवधर्माच्या शिवसंस्काराप्रमाणे मी समर्थपणे सामोरे जाईल. जय जिजाऊ. जय जिजाऊ.
आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाचे डोही एकत्र असलेल्या मासाहेब जिजाऊ आणि विश्ववंत राजा शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विदर्भ प्रांतीय बुलढाणा जिल्ह्यातील चिखली या तालुक्याच्या गावी 4 जानेवारी 1950 या स्मृतीने